हाय गाईज, नमस्कार मित्रांनो, मी संतोष दगडे. स्वागत आहे आपल्या भन्नाट ब्लॉग मध्ये. बजेटला सगळे बजेट तर असणारच मित्रांनो. हे आहे माझं घर. पूर्ण धस वगैरे होता पहिला, म्हणजे पूर्ण बघा, पाहू शकता तुम्ही बघा, पूर्ण धस होता. इथे धसावर जागा वगैरे प्लेन केली, मग त्याच्यावर आम्ही घर बांधले. 2020 मध्ये बांधले घर. बऱ्यापैकी काम उरकत आले घराचं. ते इथं दिसते हे स्टाईल दिला, हे रोहिदाचं घर आहे आणि ते बाजूला माझं घर आहे. लाईट पण आहे, कंपनी दिली आपल्याला. असं वाटलं आपलं घर. अरे बघा, व्ह्यू पण बघा आपल्या घर बाजूचा वगैरे बघा. एकदम आपलं गावाच्या थोडं बाहेर घर आहे. फार्म हाऊस आहे म्हणजे आमचं. चालेत माझे मित्र. घर बघा रस्त्यावरून कसं दिसतंय. आंबे वगैरे लावले, फणस पेरू वगैरे सगळे इथं. कसं दिसतंय, शांत वातावरण, सुंदर असा निसर्ग. मी जाणार आहे आपल्या शेडकडे जाणार आहे मित्रांनो. तरी तिथं तुम्हाला मी गावरान प्युअर गावरान कोंबडी अंडी पण दाखवणार आहे. तरी मित्रांनो, चला जाऊया आपल्या शेडकडे. तर आपण आलेलो आहे आपल्या शेडकडं. हे बघा मित्रांनो, शेडच्या बाजूला मुक्त संचार केले. इथं ही आहे जाळी. ही जाळी आहे कोंबड्यांच्या संरक्षणासाठी. इथून ह्या जाळीमधून कोणत्या प्रकारचा मुंगूस, साप, कावळा, घार वगैरे काहीच जात नाही. तरी मित्रांनो, जाऊया पुढं. इथं आपलं हे बघा, इकडं बाहेर सगळ्या कोंबड्या मंगेशने सोडल्यात चरण्यात, उकरून खात्यात काय ना काय, त्याच्यात चरत्यात बघा. करून खातात सगळे का. हे बघा, कोंबडा, गावरान कोंबडा. गावरान कोंबडा आलवेच टेस्टीच लागतोय. दुसरा कोंबडा, तिसरा कोंबडा आहे बा. ही फणस आहे मित्रांनो. यावरची या फणसीला खूप फणस आलती. कोंबड्यांना मंगेशने सोडल्यात आणि मंगेश बसलाय मोबाईल बघत. मंगे कोणत्या पुरीचा मेसेज आलाय. यो 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 यो. बघा, सगळ्या कोंबड्या आल्या मागे मागे मागे. यो 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 यो. पूर्ण मुक्त संचार आहे. आणि वरतून हे बघा, तुम्ही झाड लावले, माशाचं झाड असताना ते लावले, जेणेकरून घारबीर येणार नाही, पक्ष्यांना अटॅक करणार नाही. तर बघा, पाहू शकता मित्रांनो, इथं हे खाद्याचं वगैरे हे इथं पत्र्याचं ठेवलंय. इथं का मित्रांनो, बघा, हे बघा, एक शेड आहे आमचं. त्याच्यामध्ये साधारणतः 300 कोंबड्या आहेत आमच्या आता सध्या तरी मित्रांनो. बघा, सगळं मग याच्या मागे आलेत. हे बघा, सगळं मागे गेले. एवढा कोंबडा कसा वाटला मित्रांनो. जर कोणाला कोंबडी पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनला खाली नंबर दिलाय, तर त्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला कोंबडी भेटून जाईल. तरी मित्रांनो, आता मंगेशनी टाकले त्यांना खायला. बघा मित्रांनो, फीड टाकले खायला. कशा खात्यात बघा कोंबडं. बघा, कोंबडं लयच दिसतं बघा. कसं कोंबडं. बारीक बारीक पण तिला प्युअर गावरान कोंबड्या. कोणत्याही प्रकारचं क्रॉस वगैरे काहीच नाही. चालेलं आहे आता आम्ही नदीवर. मंगेशचं थोडं नदीवर काम आहे, म्हणजे मंगेशचं शूट राहिले. त्या दिवशी मंगेशने बरेच खेकडी, मासे वगैरे पकडलं. त्याला उद्या ट्रेलर लॉन्च करायचे. आम्ही चालू आहे आता लोकेशन बघायला. लोकेशन तो म्हणतो जाऊ आपण नदीवर जाऊ. तर वळालो आम्ही रानशेताच्या रस्त्याने. रस्ता खूप खराब आहे, तरी पण मंगेश गाडी घेऊन चालाय त्या रस्त्याने. मागचं तुम्ही बघू शकता, साईड कसं भारी ढग वगैरे कसं भारी दिसतंय. मस्त हिरवं गवत आलं. मंगेशने बरेच व्हिडिओ वगैरे बनवलं, त्यासाठी तो छोटासा ट्रेलर लॉन्च करते. म्हणजे तो ट्रेलर लॉन्च केला म्हणजे कारण की तो गावाकडचं तुम्हाला निसर्ग वगैरे दाखवणार आहे. मासे खेकडे पकडण्याचे व्हिडिओ तो टाकणार आहे, त्यासाठी ते ट्रेलर बनवतो. तरी आम्ही चालू आहे रानशेताच्या रस्त्याने.
हा रस्ता असा खूप खडतर आहे, म्हणजे जसं की गाडी जाणे योग्य नाही. इथून फक्त ट्रॅक्टरच जातो. टू व्हीलर पावसाळ्यात टू व्हीलर जाणं खूप मुश्किल आहे. तरी मंगेश गावाकडची नवीन सिरीज घेऊन येत आहे. गावाकडची मौज मजा मस्ती आणि गावाकडचं वातावरण. आलोय आता नदीकडं, इथनच आपण खेकडे नेल्यावर वळ ओलांडून आम्ही पलीकडे आलोय. बघू शकता कसं भारी वातावरण, कसा निसर्ग एकदम भारी. ही मज्जा फक्त गावाकडेच आहे. हे आहे माडाचं झाड. जाऊया आपण आता फुलाकडे. ब्रँडेड बुट घालते, पुमाची नवीन बुटे घेतलेली दिसतात. मग नवीन बुटे घेतली काय? कशी बुटात मंग्याची हे बघा, पुमाची आहेत, नवीनच घेतल्यात, लेदरच्या पूर्ण भारी वाटतात. मग कितीला घेतली? 1,500 बघा. ब्रँडेड माणूस आहे बघा, बुट बिट सगळे ब्रँड असते त्याचं, चप्पल वगैरे बघा सगळं नाच. तर हे बघा मित्रांनो कसं आहे फुल. तर ह्या ठिकाणी खूप माणसं असतात. तरी आता चला मंगेचं थोडं शूट आहे, ते शूट करायचंय. ते पुढे दिसते ती मळीची डोब आहे, तिथं समोर पुढे बघा बघा ही मळीची डोब. तरी इथं पण पाहायला म्हणजे येते. इथं खाली आहे मुरमा, ते बघा मुरमा. तो मुरबा इथं लय खोल पाणी, तर इथं पण महिला वगैरे कपडे धुवायला येतात. आता तुम्हाला एका सेलिब्रिटीची ओळख करून देणार आहे, तरी मित्रांनो चला जाऊया त्या सेलिब्रिटीकडे. तर बघा हा आहे तो सेलिब्रिटी, हा आहे रोहिदास फिल्म प्रोडक्शन मधील हिरो ऑफ द इयर. तर मित्रांनो या आहे मंगेश मारुती तगडे. यांनी बरेचशा वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे. तरी त्या वेब सिरीजचा तो स्वतःहून माहिती सांगणार आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव आपण ऐकूया. आणि आता जस्ट तो काय करायला आलाय, कोणतं शूटिंग करायला आलाय त्याच्या चॅनल वरती, तरी आपण बघूया. तर चला मित्रांनो ठेवूया त्याची मुलाखत. मंगेश सांग बरं, तू कशासाठी आलेला आहे आता? तू इथे तुला सुसाईड करायला आलाय का? शूट करायला आलो. मी सध्या एक आता पावसाळी सिरीज रिलीज करतोय, जे ब्लॉग शूट होत असेल, आणि त्यासाठी मी आता इथं ट्रेलर शूट करायला आलोय, जो आपला वेगवेगळ्या लोकेशनवरती असणार आहे. त्यामुळं आत्ता आपण शूट करूया आणि तुम्ही मंगेश तगडे या चॅनलवरती जाऊन बघा तुम्हाला ट्रेलर कसा वाटतोय आणि आपली पावसाळी ब्लॉग कशी वाटते. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. मळ्याची डोब. तरी मित्रांनो ही आहे आमच्या आठवणीतली एक नदी. या नदीवर आम्ही लहानपणी पोहायला यायचो, लाभी लटकून वगैरे खाली पाण्यात उडी टाकायचो. ही नदीवर त्या टोपीवर आम्ही पहिला व्हिडिओ काढला होता, आडीवरचा कवट्या महाकाळ. तरी मित्रांनो इथूनच आमचं जर्नी चालू झालेलं आहे. रोहिदास फिल्म प्रोडक्शनला तुम्ही बघू शकता. इथनंच ह्या जागेपासून आमची जर्नी चालू झाली होती. इथनंच आम्ही व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं. तरी मित्रांनो